नगर हे देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। महायुती आता 157 तर महाविकास आघाडी 32 जागांवर इथे आघाडीवर आहे। सगळ्यात नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे तो भाजप। नक्कीच आणखी एक महत्त्वाची बातमी येते झालं त्याला वेगवेगळ्या आडब्यामध्ये टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये 27 शहरांमध्ये आज मतमोजणी आहे। नागपूर जिल्ह्याचा धुरंधर कोण याचा फैसला साधारणतः 12 पर्यंत होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी जे आहे ते या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणार आहे। ते या ठिकाणी आहेत, उमेदवाराचे प्रतिनिधी आहे आणि त्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी आहे जे ही संपूर्ण मतांची मोजणी जी आहे ती करणार आहे। सुरुवातीला पोस्टल बॅलेटची ही मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्यानंतर मतदान EVMची मतमोजणी। सगळ्यात पहिला कौल जो आहे तो साधारणतः 10:20 ते 10:30च्या सुमारास पहिला कौल येणार आहे आणि अंतिम निकाल जे आहे ते 12:30 नंतर। तर आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतो भाजपनं 100चा आकडा आता क्रॉस केलेला आहे। कल आहेत मात्र पोस्टल मतांमध्ये सुद्धा भाजपनं आघाडी घेतली आहे आणि भाजप 100 पार। भाजप 104, त्याच्यानंतर शिवसेना 39 आणि काँग्रेस 33, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी 30, शरद पवारांची राष्ट्रवादी 9, त्याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना 3। म्हणजे सध्याचे हे कल जे आहेत ते आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे। हे कल आहेत, निकाल जे आहेत ते हळूहळू आता पुढे येत राहतील। तर साताऱ्यामध्ये आपण पाहतोय की कलांनुसार इथे अमोल मोहिते जे आहेत ते आघाडीवर आहेत। तर फलटणमध्ये पुन्हा एकदा अनिकेत राजे नाईक निंबाळकर हेच आघाडीवर आहेत। आकडे आपण या ठिकाणी पाहतो भाजप 106, शिवसेना 39, राष्ट्रवादी दादांची 30, महायुती एकूण 175 पर्यंत पोहोचलेली आहे। महाविकास आघाडी 46 पर्यंत पोहोचलेली आहे। मागच्या निवडणुकांमध्ये भाजप एक हाती 83 जागांवर 83 जागा नगराध्यक्ष भाजपचे निवडून आलेले होते। मात्र यावेळेला भाजपचा हा आकडा आणखी वाढणार असं दिसतं। या सगळ्या आकड्यांवरून महायुतीमधल्या 3 पक्षांमध्येच ही निवडणूक होती का असा प्रश्न निर्माण होतो। नक्कीच आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते सिल्लोडमध्ये सत्तारांचे पुत्र समीर सत्तार हे सध्या आघाडीवर आहे। सिल्लोडमधली निवडणूक अब्दुल सत्तार यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची, त्यांचे पुत्र या ठिकाणी उभे आहेत। समीर सत्तार हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार हे आघाडीवर आहेत। महायुती 177 तर महाविकास आघाडी 48 जागांवर। सिल्लोडमधून सत्तारांचे पुत्र समीर सत्तार आघाडीवर। भाजप 108 वर पोहोचले तर शिवसेना 39 आणि दादांची राष्ट्रवादी 33 आणि 3 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे सगळे या मालवण नगर परिषदेतल्या मतमोजणी केंद्राबाहेर या आवारात आपल्याला पाहायला मिळत आहेत। मतमोजणीवर CCTV कॅमेऱ्याची तर नजर असणारच आहे। त्या व्यतिरिक्त प्रत्येक टेबलवर म्हणजेच मतमोजणी टेबलवर व्हिडिओ शूटिंगच्या द्वारे ही चित्रीकरण केलं जाणार आहे। कारण अनेकदा असं होतं की उमेदवारांकडून अनेक आक्षेप नोंदवले जातात आणि मग पुढे ही तक्रारी किंवा न्यायालयापर्यंत ही सगळी प्रक्रिया पोहोचते। त्यावेळेस पुरावा म्हणून पारदर्शक पद्धतीने ही मतमोजणी व्हावी यासाठी CCTV आणि व्हिडिओ शूटिंगद्वारे त्याचं चित्रीकरण करणं असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। सध्याची थेट दृश्य तर मालवणमधली ही दृश्य आपण पाहिले तर उमेदवार तसंच त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। मतदानावेळी